मंडळी, तुम्हाला हे माहीत आहे का की आषाढ स्पेशल खुसखुशीत घारगे तयार करण्यासाठी अर्धा किलो लाल भोपळा छान असा उकडून घेतला की त्यामध्ये तो आपल्याला एका प्लेटमध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे। स्मॅश केला की त्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे। आता जेवढा भोपळा घेतला तेवढाच आपल्याला गूळ येथे घ्यायचा आहे। दोन्हीही आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। दोन्ही एकजीव झाले की एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। आता पीठ भिजवण्यासाठी एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ, 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे आपल्याला रवा आणि चिमटीभर मीठ टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झालं की यामध्ये 4 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून त्याचे मोहन टाकून घ्यायचे। मोहन टाकून झाले की हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं। 1 चमचा वेलची पावडर, 2 चमचे खसखस टाकून पुन्हा आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालं की थोडं थोडं करून लाल भोपळ्याचं आणि गुळाचं मिश्रण टाकून आपल्याला ह्याचा छान घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। आता 10 मिनिटं ह्याला रेस्ट देऊन नंतर लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहे। असा एक एक गोळा घेऊन त्याची चपातीसारखी लाटी करून घ्यायची आहे। फारही जाडही नाही आणि फारही पातळ नाही। त्यावरती थोडीशी खसखस भुरभुरून घ्यायची आहे आणि पुन्हा लाटण्याच्या साह्याने थोडंसं लाटून एका वाटीच्या साह्याने ह्याच्या छान अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे। एका साईडला तेल गरम करून घ्यायचं आहे। सर्व पुऱ्या तयार झाल्या की लगेचच तळून घ्यायचे आहे। तेल गरम झालं की गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आहे आणि एक एक करून सर्व पुऱ्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे। नक्की ट्राय करा रेसिपी। आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।